जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. ज्या व्हिडिओचा विषय आहे GDCA अँड CHM एक्झाम 2023 बाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर यामध्ये आपण जनरल GDCA आणि CHM एक्झामबाबत माहिती घेणार आहोत. सिलेबसबाबत चर्चा करूया. त्यानंतर काही क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा असू शकेल आणि स्टडी करण्यासाठीचा तुमचा प्लॅन कसा असायला हवा, जेणेकरून आपण या GDCA एक्झाममध्ये चांगल्या पद्धतीने पासआउट होऊ शकताल. परीक्षा किती मार्काची असेल, परीक्षेचं टाईम टेबल कसं आहे, या बाबतीत पण आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा असेल, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व संबंधित विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच पद्धतीने जर का तुम्हाला नवीन नवीन अपडेट पाहिजे नसतील तर आपण या आपल्या मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन पेपरचा पॅटर्न एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि काही महत्त्वाचे क्वेश्चन्स पण तुम्हाला स्टडीसाठी देणार आहेत. त्या परीक्षेचा जर का आपण अभ्यास केला किंवा त्या क्वेश्चनचा जर का आपण अभ्यास केला तर किमान आपण 80% मार्क हे सहज मिळवू शकतात. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आणि यानंतरचे सुद्धा जे काही GDCAच्या एक्झामबाबत जे काही व्हिडिओ येणार असतील ते व्हिडिओ आपण काळजीपूर्वक बघितले पाहिजे. चला तर मग आपण सुरुवात करूया आत्ताच्या या व्हिडिओला. जर का आपण अद्याप आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या स्लाईडकडे वळूया. इथे बघा, तुम्हाला GDCA आणि CHM या दोन्ही एक्झामचा मी फुल फॉर्म इथे दिलेला आहे. GDCA म्हणजे काय? गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी. ओके, तर हा GDCAचा फुल फॉर्म आहे. तर CHM म्हणजेच काय? तर CHM म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग मॅनेजमेंट. ओके, ह्या दोन्ही परीक्षा तुम्ही देऊ शकतात. जर या टोटल 6 विषयांपैकी 6 विषयात जर का आपण पासआउट झाला तर आपल्याला GDCA प्लस CHM ही डिग्री तुम्हाला भेटत असते. आता बघा, GDCA परीक्षा देण्यासाठी तुम्हाला काय पात्रता असणं गरजेचं आहे किंवा कोण व्यक्ती GDCAची परीक्षा देऊ शकतं? तर ज्या विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेतून 50% गुण मिळवलेले आहे असे विद्यार्थी GDCAची परीक्षा देण्यासाठी पात्र असतात. दुसरी महत्त्वाची अट आहे की त्या विद्यार्थ्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले असावे, ही दुसरी अट आहे. आता बघा, GDCA एक्झाम 2023 होत आहे, ही आत्ता पुढच्या महिन्यात म्हणजेच मे 2023 या महिन्यामध्ये होत आहे. तर याच्या अगोदरची जी काही परीक्षा झाली असेल तोपर्यंत त्या विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असलं पाहिजे. म्हणजे आत्ता एखादा MCOM फर्स्टचा विद्यार्थी आहे, तो पण या परीक्षेला काय करू शकतो? अप्लाय करू शकतो. किंवा एखादा MCOM पासआउट आहे, तो देखील विद्यार्थी या परीक्षेला अप्लाय करू शकतो. बघा, दुसरी अट काय आहे? तर उमेदवार कोणत्याही सहकारी किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा एखाद्या कोऑपरेटिव्ह संस्थेत काम करत असेल आणि त्याला GDCA ही परीक्षा द्यायची असेल तर त्या उमेदवाराची 10वी झालेली असली पाहिजे आणि त्याला त्या संबंधित कामाचा 5 वर्षाचा अनुभव असायला हवा. किंवा दुसरा आहे की 12वी नंतर जर का त्या व्यक्तीला परीक्षा द्यायची असेल तर त्याला 3 वर्षाचा अनुभव हा असावा लागतो. ओके, तर आपण बघितलं की GDCA परीक्षा कोण देऊ शकतं. पण GDCA परीक्षा दिल्यानंतर आपल्याला नोकरीच्या संधी कुठं कुठं उपलब्ध आहे? तर नंबर 1 अकाउंट एक्झिक्युटिव्ह, सेकंड ट्रेझरी एक्झिक्युटिव्ह, थर्ड सोसायटी मॅनेजर, फोर्थ फंड मॅनेजर, फिफ्थ सोसायटी ऑडिटर, 6 कोऑपरेटिव्ह बँक ऑडिटर, 7 असिस्टंट अकाउंट आणि 8 वर्किंग कॅपिटल एक्झिक्युटिव्ह असिस्टंट. अशा वेगवेगळ्या पदावर GDCA झालेला व्यक्ती कामकाज करू शकतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रश्न असतो की मला GDCAची परीक्षा द्यायची आहे, त्यासाठी मला कोणत्या कॉलेजला जावं लागेल का? तर नाही, अजिबात आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये जाण्याची गरज नाही किंवा कोणत्या कॉलेजला प्रवेश घेण्याची देखील गरज आपल्याला भासणार नाही. बघा, GDCA ही परीक्षा देण्यासाठी आपल्याला कोणत्याही कॉलेजमध्ये जाण्याची गरज नसते. आपल्याला हा अभ्यासक्रम ऑनलाईनही उपलब्ध असतो. तसेच मार्केटमध्ये म्हणजेच बाजारात याविषयीची पुस्तकं देखील उपलब्ध असतात. तसेच काही प्रायव्हेट कोचिंग क्लासेस देखील हा अभ्यासक्रम शिकवत असतात. आपण त्यांच्या माध्यमातून देखील मार्गदर्शन घेऊ
शकतात. पण विद्यार्थी मित्रांनो, एक सांगायची गोष्ट अशी आहे की मी मागच्या वर्षी जे काही GD CA ची परीक्षा घेण्यासाठी किंवा देणारे जे काही विद्यार्थिनी होत्या, तर टोटल 5 विद्यार्थी होते. त्यापैकी एका विद्यार्थिनीने तर परीक्षा फॉर्म भरले नाही. बाकीच्या 4 विद्यार्थिनींनी जो काही परीक्षा फॉर्म भरला त्यापैकी एक विद्यार्थिनी परीक्षेलाच गेली नाही आणि 3 विद्यार्थी ज्या मुलीच होत्या, तर त्या विद्यार्थिनी या चांगल्या पद्धतीने पासआउट झालेल्या आहे आणि त्याच्यातील एक विद्यार्थिनी ही राज्यामध्ये देखील प्रथम आलेली आहे. तुम्हाला हे आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून देखील मी पूर्वी सांगितलेलंच आहे. म्हणून त्यामुळं मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगतो आहे की या नंतरचे सुद्धा मी GD CA एक्झामबाबतच्या जे काही 6 विषयांच्या 6 व्हिडिओ मी जे काही तयार करणार आहे, त्या व्हिडिओ नक्की तुम्ही बघा. त्या व्हिडिओचा तुम्हाला निश्चित फायदा होईल, यात कुठेही शंका असणार नाही. ओके, नंतर आपण बघूया GD CA परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत आपण माहिती बघूया. यामध्ये बघा, GD CA या परीक्षेसाठी एकूण 6 विषय असतात आणि प्रत्येक पेपर हा 100 मार्कांचा असतो. याच्यामध्ये काय 20-80 किंवा 30-70 असा कोणताही पॅटर्न नसतो. तुम्हाला 100 मार्काचाच पेपर हा द्यावा लागतो. त्यानंतर बघा, एका दिवसाला तुम्हाला 2 पेपर घेतले जातात, एक सकाळ शिफ्टला आणि एक दुपार शिफ्टला. म्हणजे सकाळचा पेपर तुमचा 10 ते 1 या वेळेत होतो, तर दुपारचा पेपर दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये होत असतो. बघा, हे पेपर 3 दिवस चालतात, म्हणजे 3 दिवसात 6 पेपर अशी या परीक्षेची रचना केलेली असते. म्हणजे तुम्ही वर्षभर या GD CA परीक्षेचा अभ्यास करू शकता आणि 3च दिवसात तुम्हाला ही परीक्षा देता येते. अजूनही तुमच्या हातात वेळ आहे, महिना 1.5 महिन्याचा कालावधी आहे. तुम्ही GD CA परीक्षेची उत्तम पद्धतीने तयारी करू शकतात. त्याच्यानंतर बघा, GD CA हा अभ्यासक्रम सहकार या विषयाशी संबंधित अभ्यासक्रम असतो. यामध्ये तुम्हाला सहकार म्हणजे काय, सहकाराची भावना काय आहे, सहकार व्यवस्थापन म्हणजे काय, ते कसे करायचं असतं, त्यांच्यात कोणकोणते कायदे असतात, त्या कलमांचा वापर कसा केला जातो, याचे संपूर्णतः प्रशिक्षण तुमच्या GD CAच्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला भेटत असतं. त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या प्राध्यापक असतील किंवा जे कोणी व्यक्ती असतील ज्यांना GD CA किंवा सहकार क्षेत्रामध्ये ज्यांना आवड आहे, अशी व्यक्ती ही GD CAची परीक्षा निश्चित देऊ शकतात. बघा, GD CA टोटल किती विषय असतात, तर 6 विषय असतात. ते कोणकोणते विषय आहे, तर नंबर 1 मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हा पहिला विषय आहे. दुसरा विषय आहे अकाउंटन्सी किंवा त्याला अकाउंट असं म्हणलं तरी चालेल. तिसरा विषय आहे ऑडिटिंग. चौथा विषय आहे हिस्ट्री, प्रिन्सिपल अँड मॅनेजमेंट इन कोऑपरेशन. 5वा विषय आहे कोऑपरेटिव्ह लॉ अँड विथ अदर लॉ. ओके, आणि 6वा विषय आहे कोऑपरेटिव्ह बँकिंग अँड क्रेडिट सोसायटी. अशा पद्धतीचे 6 विषय तुम्हाला परीक्षेसाठी दिलेले जातात. काही विषय प्रॅक्टिकली थिअरेटिकल पण आहे आणि मुळातमध्ये ह्या परीक्षेचं माध्यम मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश असं दोन्हीही असतं. जनरली बघा, आता अकाउंटसारखा विषय असतो, तर बहुतेक विद्यार्थी अकाउंट पहिल्यापासून इंग्लिशमधूनच देत असतात. त्याच्यामुळं यामध्ये सुद्धा विद्यार्थी इंग्लिशमधून देऊ शकतात. बाकीचे विषय मराठीतून दिले तरी काही हरकत राहत नाही, कारण तुमचा प्रत्येक क्वेश्चन पेपर हा वेगवेगळा असतो. त्याचे पेपर चेकरही वेगळे असतात आणि तुमचे जे काही पेपर असतात ते ज्यावेळेस लँग्वेजमध्ये देतात, ती मराठी असो किंवा इंग्लिश. फक्त असं नको करायला की पहिला प्रश्न मराठीतून सॉल्व केला आणि नंतरचे पुढचे इंग्लिश केले आणि काही परत मराठी केले, असं चालणार नाही. एक तर इंग्लिश ते इंग्लिश किंवा मराठी ते मराठीमध्ये तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं गरजेचं आहे. तुम्हाला GD CA हा कोर्स झाल्यानंतर काय फायदा आहे, कारण बघा, आपण कोणतीही परीक्षा देतो, जसं MBAची CET दिल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, आपण MBA या कोर्सला प्रवेश घेऊ शकतो. ओके, जसं MPSCची परीक्षा दिल्यानंतर आपण महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही सहकारी जे काही आस्थापना आहे त्यामध्ये आपण जॉब करू शकतो. ओके, किंवा वर्किंग करू शकतो. बँकिंग परीक्षा दिल्यानंतर बँक सेक्टरमध्ये आपण जॉब करू शकतो. म्हणजे कोणतीही एक्झाम दिल्यानंतर आपण त्यामध्ये काही ना काहीतरी आपल्याला भेटत असतं. तसं ह्या GD CAच्या कोर्स कंप्लीट केल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो, तर बघा, तुम्ही सहकारी गृहनिर्माण किंवा सोसायट्यांमध्ये सोसायटी व्यवस्थापक किंवा सल्लागार म्हणून कामकाज करू शकतात. हा एक महत्त्वाचा फायदा आहे. दुसरा आहे, तुम्ही सहकारी क्षेत्र आणि आस्थापनेमध्ये पॅनल ऑडिटर किंवा इंटरनल ऑडिटर किंवा अकाउंटंट म्हणून कामकाज करू शकतात. तिसरा महत्त्वाचा फायदा आहे, सहकारी बँका किंवा सहकारी पतसंस्थांमध्ये काम करत असल्यास तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकतं. हा एक पहिला फायदा
तिसरा महत्त्वाचा फायदा GDCAमुळे आपल्याला भेटत असतो. GDCAची परीक्षा देण्यासाठी काही वयोमर्यादा आहेत का? तर हो, निश्चित आहे. बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती आहे की उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून BCom पदवी प्राप्त केलेली असली पाहिजे. मग त्यांनी YCM मार्फत करू द्या किंवा स्कूल ऑफ ओपन लर्निंग मार्फत करू द्या किंवा पुणे विद्यापीठामार्फत असू द्या किंवा अन्य विद्यापीठामार्फत जरी असली तरी चालेल. अशा वेळेस BCom पदवी त्यांनी प्राप्त केलेली असेल तरच त्याला हा GDCA परीक्षेचा फॉर्म भरता येतो. आणि उमेदवाराचं जे काही वय आहे ते 22 वर्ष ते 31 वर्ष या दरम्यान असायला हवं. याच दरम्यानचे व्यक्ती काय करू शकतात? GDCAची परीक्षा देऊ शकतात. त्याच्यानंतर बघा, आत्ता जी काही GDCAची परीक्षा होणार आहे ती 26, 27 आणि 28 मे 2023 रोजी होणार आहे. ती परीक्षा आपल्या महाराष्ट्रातील जवळजवळ 16 केंद्रांवरती होणार आहे. ते केंद्र कोणकोणते आहे? तर अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि ठाणे अशा विविध 16 परीक्षा केंद्रांवरती या परीक्षा कंडक्ट केल्या जातात. आता याच्यामध्ये नाशिकला जर का म्हणलं तर काही ठिकाणी एक सेपरेट लोकेशन दिलं जातं, त्या ठिकाणीच ही परीक्षा काय केली जाते? कंडक्ट केली जाते. नगर म्हणलं तर नगरला एक वेगळं ठिकाणी, पुण्याला वेगळं ठिकाणी, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे अशा वेगवेगळ्या केंद्रांवरती ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचं जे काही डिटेल टाईम टेबल आहे ते आपल्याला इथे समोर स्क्रीनवर बघायला भेटेल. यामध्ये बघा, 26 तारखेला तुम्हाला सकाळी 10 ते 1 या वेळेमध्ये मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हा पेपर 100 मार्कासाठी आहे आणि टाईम ड्युरेशन तुम्हाला 3 तास दिलं गेलेलं आहे. तर दुपारी त्याच दिवशी 2 ते 5 या वेळेमध्ये अकाउंट्सचा पेपर 100 मार्कासाठी होणार आहे. त्यानंतर सॅटर्डेला तुम्हाला 27 मेला सकाळी 10 ते 1 या सेशनमध्ये ऑडिटिंगचा पेपर तुमचा 100 मार्काचा होईल. तर दुपारी 2 ते 5मध्ये हिस्ट्री, प्रिन्सिपल अँड मॅनेजमेंट इन कोऑपरेशनचा पेपर 100 मार्कासाठी होणार आहे. तर संडेला 28 मे 2023 रोजी 10 ते 1 या वेळेमध्ये कोऑपरेटिव्ह लॉज अँड अदर लॉज यांची परीक्षा होईल 100 मार्कासाठी. आणि दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये कोऑपरेटिव्ह बँकिंग अँड क्रेडिट सोसायटी यांची परीक्षा 100 मार्कासाठी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या सर्व परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. शेवटचे 2-5 मिनिटामध्ये मी तुम्हाला याची आणखीन पुढची सविस्तर माहिती देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या परीक्षेसाठी तर खूप खूप शुभेच्छा आहे. आपले शेवटचे 2 पॉईंट महत्त्वाचे सांगायचे राहिले ते म्हणजे की तुमचं स्टडी प्लॅन कसा असायला हवा आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर तुम्हाला कुठं भेटतील. आपण पहिल्यांदा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर बघूया आणि त्यानंतर आपण स्टडी प्लॅनकडे वळूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला GDCAचे जे काही क्वेश्चन पेपर आहे ते भेटण्यासाठी तुम्हाला सहकारआयुक्त.महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.ac.in या ऑफिशियल होमपेजला आपल्याला काय करावं लागतं? व्हिजिट द्यावी लागते. यावर व्हिजिट दिल्या गेल्यानंतर थोडंसं खालती जर का स्क्रोल डाऊन केलं तर इथे तुम्हाला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे. ओके, तर त्यामध्ये तुम्हाला बघा 2017 आहे, 2018, 19, 20 आणि 22 या सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला इथे वेबसाईटवर दिल्या गेलेल्या आहे. तुम्हाला जी क्वेश्चन पेपर पाहिजे ती क्वेश्चन पेपर तुम्ही डाउनलोड करू शकता, त्या सॉल्व करा आणि त्या पद्धतीने तुम्ही पुढचा काय करू शकता? विषयांचा अभ्यास तुम्ही निश्चित यामध्ये करू शकतात. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुढची जी काही महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे तुमचा स्टडी प्लॅन कसा असायला हवा. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला एकूण किती विषय आहे? 6 विषय आहे. आजच्या डेटपासून जर का आपण विचार केला तर नियर अबाउट तुम्हाला 6 ते 7 आठवडे किंवा 7 ते 8 आठवडे तुमच्याकडे आत्तापासून शिल्लक असतील. तर तुम्ही काय करू शकता की एका विषयाची जी काय आहे मी त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी विभागणी करून सांगतो. किमान परीक्षेच्या वेळापर्यंत तुमचे जे काही बुक्स आहे किंवा स्टडी मटेरियल आहे ते ॲटलिस्ट परीक्षेपूर्वी किमान 3 वेळेस तुमचं वाचून झालं पाहिजे. दुसरा हा एक सगळ्यात महत्त्वाचा आहे तुमचा प्लॅन. ओके, स्टडी प्लॅन मी तुम्हाला सांगतो आहे. दुसरं महत्त्वाचं आहे तुम्ही काय करा? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस इयर जे काही क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपर सगळ्या डाउनलोड करा आणि त्यामध्ये पेपरचं स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं आहे. जसं फिल इन दी ब्लँक्स आहे, मॅच दी पेअर्स आहे, त्याच्यानंतर फरक स्पष्ट करा असतील, आन्सर इन शॉर्ट नोट्स असतील किंवा ब्रॉड क्वेश्चन्स असतील. काही क्वेश्चनला 20 मार्क आहे, काही क्वेश्चनला 10 मार्क्स आहे.
किंवा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असतील तर कशा पद्धतीने विचारले गेले आहे, हे सगळे काय करा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. हा झाला तुमचा दुसरा प्लॅन. तिसरा जो काही प्लॅन आहे की याच्यामध्ये बघा जे जे टॉपिक्स तुमच्या महत्त्वाचे आहे, म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला 20 मार्काचे क्वेश्चन्स असतात, काही ठिकाणी 10 मार्काचे असतात, तर त्या क्वेश्चनवरती जास्त काय करा, कॉन्सन्ट्रेशन करा. जे क्वेश्चन तुम्हाला या अगोदरच्या क्वेश्चन पेपरमध्ये सगळीकडेच विचारलेले आहे ते काय करा, नोट डाऊन करून ठेवा. त्या क्वेश्चनवरती आणखीन तयारी करा. आता बघा तुम्हाला एक साधं सोपं सांगतो की आपल्याला फरक स्पष्ट करा हा प्रश्न असतो, तर त्यावेळेस विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की त्या पुस्तकामध्ये जेवढेही फरक स्पष्ट करा आहे तेवढे सगळे काय करा एका बाजूला लिहून घ्या, किंवा त्याची काय करा एक सेपरेट एका बाजूला कॉपी करून ठेवा. ओके, कॉपी करा इन द सेन्स ते एका बाजूला काढून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळेस काय करू शकता, त्या पद्धतीने वाचू शकता. हा झाला तुमचा तिसरा प्लॅन. चौथा प्लॅन तुम्हाला सांगतो की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर का असतील ना, तर तुम्ही आत्ता जर का एका वर्षाचे क्वेश्चन पेपर जर का बघितला तर आपल्याकडे लास्ट 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर अवेलेबल आहे. तर तुम्ही प्रत्येक आठवड्याला एका विषयाची एका दिवसातून एक जरी क्वेश्चन पेपर ड्राफ्ट केली आणि त्याच्या पद्धतीचे त्या फक्त काय करायच्या, मेन परीक्षा तुमची किती तारखेला आहे, 26 तारखेला आहे. किती तारखेला आहे तुमची परीक्षा, 26 मे, 27 मे आणि 28 मे याला आहे. या 3 दिवशी तुमचा पेपर होणार आहे. त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे की या पेपरच्या टायमिंगच्या वेळेस फक्त आणि फक्त तुमच्या क्वेश्चन पेपर जे काही सॉल्व केलेले आहे त्याच फक्त रीड झाल्या पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही रीड करायच्या नाही. आणखीन तुम्हाला एक पुढचा प्लॅन सांगतो, ते म्हणजे तुमच्या याच्यात खूप सारे कायदे दिलेले आहे, कलम कायदे आपण म्हणतो ना, तर जसे काही लॉ वगैरे वेगवेगळे दिलेले आहे, तर तुम्ही त्या लॉची काय करा एक यादी तयार करा एका पेजवर, आणि त्या पद्धतीने काय करा, जाता येता चालता बसता उठता जिथं जिथं तुम्हाला पॉसिबल असेल तेवढ्या ठिकाणी काय करा, हे कायदे पाठांतर करत चला. जसं बँकिंग कंपनी कायदा 1949 असतील, कंपनी कायदा 1956 किंवा लेटेस्ट 2013 असेल, सहकार्य कायदा काय आहे. ओके, तर या पद्धतीने सगळे कायदे काय करा तुम्ही एका पेजवर ड्रॉप करा. जिथं जिथं वाचन करताय तिथं जे काही महत्त्वाचे शब्द असतात ते हायलाईट करा, जेणेकरून तसेच शब्द तुम्हाला आत्ता फिल इन दी ब्लँक्सला काय केले जातात, विचारले जातात. अकाउंटसारखा जो काही पेपर आहे ज्याच्यामध्ये बघा तुम्हाला मी ते जरा थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा 50%पेक्षा जास्त मार्क तुम्हाला कशातून भेटू शकतात. नंबर 1, 30 मार्कापर्यंत तुम्हाला फायनल अकाउंट आहे. ओके, 30 मार्कापर्यंत फायनल अकाउंट आहे. फिल इन द ब्लँक्स आणि मॅच दी पेयर्सला 10+10 जवळजवळ 20 मार्क तुम्हाला याच्यासाठी आहे. त्याच्यानंतर बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट आहे, यासाठी 10 मार्क्स आहे. कॅशबुक असेल, कॅशबुकला तुम्हाला 10 मार्कांपर्यंत आहे. काही रेशो ॲनालिसिस आहे, त्याला जवळजवळ 10 किंवा 20 मार्क तुम्हाला अवेलेबल असतात. आणखीन असे काही टॉपिक्स आहे जसं की बिल ऑफ एक्सचेंज आहे, त्याला तुम्हाला 10 मार्क्स आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अकाउंटचा पेपर मी म्हणतो की तुम्हाला हातात येणं अवघड आहे किंवा हातात येणंच फक्त उशीर आहे की लगेच तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं खूप चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. ओके, तर या पद्धतीने तुम्ही प्रत्येक विषयाची तयारी करा. आता मी तुम्हाला एक मेन महत्त्वाचा प्रश्न ऑडिटिंगच्या बाबतीत सांगतो. कोणता, ऑडिटिंगचा जो काही विषय आहे, या ऑडिटिंगमध्ये तुम्हाला राईट, ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कोऑपरेटिव्ह ऑडिटर किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीचा जो काही ऑडिटर आहे याचे हक्क, अधिकार आणि जबाबदाऱ्या काय करा, स्पष्ट करा. ओके, या ऑडिटरचा हा एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला किमान 15 ते 20 मार्कासाठी विचारला जातो. म्हणजे असे काही प्रश्न आहेत की ते ज्याची तुम्ही तयारी केली गेलीच पाहिजे. ओके, असे खूप सारे प्रश्न आपण ज्यावेळेस 1 बाय 1 त्या सब्जेक्ट वाईज आपण तयारी करणार आहोत किंवा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आपण समजून घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला काय करूया, 1 बाय 1 सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघणार आहोत. फक्त एक गृहीत धरा की तुमचा जो काही पेपर आहे एका दिवसात 2 पेपर होणार आहे. टोटल 3 दिवसात तुमचे 6 पेपर होणार आहे. एका पेपरसाठी तुम्हाला 3 तासाचा टाईम ड्युरेशन असणार आहे. प्रत्येक पेपर 100 मार्कासाठी हा तुमचा होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला बघा 6 विषयांचा पेपर म्हणजे एकूण मार्क किती झाले तुमचे, 600 पैकी झाले. ज्या विद्यार्थ्यांना मोर दॅन 400 मार्क्स आहे असे विद्यार्थी काय होऊ शकतात, किंवा मोर दॅन 350 मार्क्स याच्यात जर का असतील तर असे विद्यार्थी निश्चित GDCA आणि CHM एक्झाम पास आऊट होऊ शकतात. तुम्हाला तसं पाहायला गेलं तर 40%पेक्षा जास्त मार्क पाहिजे, म्हणजे जवळजवळ 240पेक्षा जास्त मार्क्स पाहिजे. पण तरीसुद्धा आपण गृहीत धरू की ज्याला 350पेक्षा जास्त मार्क्स असेल तो विद्यार्थी उत्तम पद्धतीने चांगल्या ग्रेडमध्ये GDCAची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो. तर तुम्हाला प्रत्येक विषयात किती मार्क्स पडले पाहिजे, बघा 6 विषय आहे, याला
350 भागिले 6 जर का केलं तर नियर 60 तरी मार्क्स तुम्हाला एका विषयामध्ये पडले पाहिजे. ओके, आपण 70चं जर का टार्गेट केलं तर 6×7=42 म्हणजे 420 मार्क तुमचे हे सहज होतात. कदाचित काही विषयांना तुम्हाला चांगले मार्क पडतील, काही विषयात कमी मार्क्स पडतील, पण ठीक आहे, तरीसुद्धा तुम्ही प्रत्येक विषयात 70 ते 80% मार्क पाडण्याचा विचार करा. काही जणांना चांगल्या पद्धतीने तयारी केली तर 90%पेक्षा पर्यंत सुद्धा चांगले मार्क्स हे मिळू शकतात. लिखाणकाम तुमचं उत्तम पद्धतीने असलं पाहिजे, तरच तुम्हाला परीक्षेत हे चांगल्या पद्धतीने यश प्राप्त होईल. टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवा, कारण 3 तासाचा पेपर आहे. काय आहे? 3 तासाचा पेपर आहे. म्हणजे एखाद्या विषयामध्ये जर का तुम्हाला खूप सारं येतं आहे म्हणून किती लिखाण करत बसायचं असं काही करायचं नाही. जेवढेही प्रश्न विचारले तेवढेच प्रश्नाची उत्तरं तुम्ही दिली गेली पाहिजे. 3 तासामध्ये व्यवस्थित मॅनेज करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. टेक केअर. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.